या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडून। अविनाश, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडतायत। काय वातावरण छत्रपती संभाजीनगरचं आहे? महापालिकांचा काही इम्पॅक्ट झालेला दिसतोय का जिल्हा परिषदांवर? प्रियंका, खरं तर महापालिकेपेक्षा देखील जिल्हा परिषदेच्या या मतदानासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। उत्स्फूर्त प्रतिसाद खरं तर नागरिकांचा या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय, कारण सकाळच्या सत्रामध्ये 7 वाजेपासूनच नागरिकांच्या मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या अगोदर महानगरपालिकेची देखील निवडणूक झाली होती, मात्र त्याचा टक्का जो होता तो अत्यंत कमी होता। पण जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीसाठी आता नागरिकांमध्ये जनजागृती आपल्याला खरं तर पाहायला मिळते। महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसून येते। मी पिसादेवी या ठिकाणी आहे, त्या मतदान केंद्रावरती मी सध्या सकाळपासून आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर सकाळी 7 वाजेपासूनच नागरिकांच्या रांगा आणि त्यांचा प्रतिसाद मोठा आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। तर बूथ क्रमांक 15 मधील ही 5 नंबरची खोली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी या ठिकाणी बिघाड झाला होता। बॅटरी कनेक्शन लूज असल्यामुळे मतदान होऊ शकलं नव्हतं। मात्र आता म्हणजे 8 वाजेच्या सुमारास आता हे मतदान या ठिकाणी सुरू झालंय आणि मतदान तेव्हापासून बिघाड त्या ईव्हीएम मशीन मध्ये असल्यामुळे या ठिकाणी मोठी रांग या खोलीबाहेर खरं तर आपल्याला पाहायला मिळते। पण एकूणच जर आपण संपूर्ण मतदान केंद्रावर जर बघितलं तर सकाळपासूनची ही गर्दी दिसून येते। तर जिल्हा परिषदेच्या 63 जागा आणि पंचायत समितीच्या 126 जागांसाठी आज ही मतदान प्रक्रिया पार पडती आहे आणि त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिसतो आहे। तर दुसरीकडे युती असेल, आघाडी असेल, हे चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये तितक्या प्रमाणात स्पष्ट नाही। काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहे, तर काही ठिकाणी युती आहे, तर उर्वरित ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। म्हणजे जिथं युती आहे तिथं हातात हात घालून प्रचार झाला आणि ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे त्या ठिकाणी एकमेकावर टीका करण्यासाठी राजकीय नेते तुटून पडले। अर्थातच छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 मंत्री आहेत, पालकमंत्री संजय शिरसाट आहेत, तर भाजपचे मंत्री अतुल सावे हे जालन्याचे पालकमंत्री आहेत। त्यामुळे दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा जिल्ह्यामध्ये पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासाठीच मतदारांचा देखील मोठा कौल आता कुणाला जातो, मतदार राजा कुणाला निवडतो हे पाहावं लागेल। अनेक उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते आज ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे आणि त्यासाठीच ही नागरिकांची मोठी गर्दी आपल्याला मतदान केंद्राबाहेर आता दिसून येते। निश्चितच अविनाश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।